वीर क्रिएशनमध्ये खारमध्ये। तर इकडे चांगले चांगले टी शर्ट्स तुम्ही बघू शकता, टी शर्ट्स आणि सगळं, आणि छान आहे तिथे, क्वालिटी छान आहे तुम्ही बघू शकता। तर आहे अमयचा बड्डे, तर त्याच्यासाठी आम्ही बघत आहोत काय गिफ्ट घ्यायचं। थोडं कन्फ्युजन आहे कारण की तो आता अभिसारखा मोठा झाला आहे हाईटने आणि साईजने पण, तो जरा चाललेला आहे गिफ्ट घेण्याचं काम। ट्रॅक पॅन्ट टी शर्ट्स त्याच्याकडे तर भरपूर आहेत, शॉर्ट्स पॅन्ट विचार करतोय आम्ही, आणि यांच्याकडे क्वालिटी पण छान भेटते। तर अभिनी जे टी शर्ट घातले आहे ते पण त्यांच्याकडनंच घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा असे सुंदर सुंदर टी शर्ट्स आहेत, टॉवेल्स आहेत, परत बॅग्स आहेत, हे असे शर्ट्स आहेत, सॉक्स आहेत। आप डिस्काउंट देते रहते हो ना हमको? डिस्काउंट अच्छा सारा डिस्काउंट देते हो। बताओ आपके शॉप में क्या क्या मिलता है? हमारे शॉप में शर्ट, टी शर्ट, ट्रैक पैंट, स्पोर्ट वेयर, बैग से रीजनेबल प्राइस में और ब्रांड। रीजनेबल प्राइस में। हाँ वैसे हमारा शॉप है, दूसरा शॉप है वहाँ पे लेडीज का भी है। हाँ, आणि गोदडे बिदडी पण शिवून भेटत, हो सब मिळतं आहे इनके पास। आम्ही यांच्याकडनं शॉपिंग करत असतो नेहमी, तुम्ही बघू शकता। आराध्याच्या बर्थडे नाही, अद्वैतच्या बर्थडेला पण आम्ही यांच्याकडनंच घेतलेलं। अशा बॅग्स आहेत त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या, फॉर्मल पॅन्ट्स आणि शर्ट्स पण आहे। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Amaya. Happy birthday to you. Happy birthday. अरे वाह, Happy birthday. थैंक यू बोल दादा। काय लिहिलंय? घे अमू पकड, थँक्यू बोल। अरे वाह वाह वाह, बोल हैप्पी बर्थडे अमय। तो प्रत्येक वेळेस म्हणजे सगळ्या ज्या फंक्शनमध्ये असो, काही असो की नेहा मामी सगळ्या येत असतो। आणि जेव्हा पण मी येते तेव्हा त्याला खाण्याची हे होते की चिकन बिर्याणी, चायनीज, हे ते तो असा बोलत असतो। आणि
त्याला माहिती की मी आले तर काहीतरी फंक्शन चालू आहे. तो नेहा मामी आणि माझ्याबरोबर तो असं हे करतो, हेल्प करतो मला. लव यू अमो. आमच्या भावंडांमध्ये सगळ्यात लाडका भाचा आहे आमचा. मला लहानपणापासून, कारण की तोच आमच्या घरी सगळ्यात छोटा आणि फर्स्ट बेबी आमचा तोच आहे आमच्या घरात. आम्ही त्याला लहानपणापासून खेळवतो खूप. त्याच्याबरोबर म्हणजे आठवणी आहेत आमच्या, त्या आम्ही सेलिब्रेशन सगळ्या गोष्टीला तो असतो. तर आम्हाला खूप त्याची मजा येते. पहिल्यांदा बघितलेलं मला आठवतं 21 जुलै 2010. जन्मल्या माझ्या हातात आणून दिलेलं त्याला. आणि त्याचे टुकूर असे डोळे मी बघून ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि सगळ्यात पहिला त्याला हातामध्ये घेणारा मीच होतो. त्याचा मला खूप अभिमान आहे. मला सांभाळतो. काय करतो? सांभाळतो म्हणजे काय करतो? बाय करा. कुठे बाहेर गेली तो कोण आलं तर तो त्याला काही झालं किंवा काही असलं तरी त्याच्याशिवाय माझं आयुष्य नाही असं मला वाटतं. आहे म्हणून आज मी आहे. आज त्याच्यामुळे जो मला मान मिळालाय आई होण्याचा, की जे प्रत्येक बाईला असं वाटतं की आपल्याला ते मिळावं, ते मला त्याच्यामुळे मिळालेलं आहे. फक्त वर्षभरच फक्त तिकडे राहायला पाहिजे, दुसऱ्या आजीकडे, नंतर माझ्याकडेच राहायला. त्यापासून माझ्याकडेच मी ठेवलं आणि त्याचा चांगला सांभाळ केला. आता पहिले तो बोलत नव्हता, आता जरा बोलायला लागला. त्याला ऐकायला येत नव्हतं, ते आता ऐकायला पण येतं. आता तो हुशार झालेला आहे. आता काय त्याचं टेन्शन नाही, आता मोठा झाला आहे. सांगायचं झालं तर अमय मी जेव्हा लग्न करून आले होते तेव्हा अमय त्याच्या आईकडे न जाता सारखा माझ्याकडेच असायचा. म्हणजे खाणं माझ्या, झोपायला पण तो माझ्याकडेच यायचा. कुठेही बाहेर जायचं असेल, काही करायचं असेल तर त्याला मीच पाहिजे असं ते होतं. म्हणजे त्याला खूप असं अटॅचमेंट माझ्याबरोबर झालं आणि अजूनही आहे. तो अजूनही म्हणजे त्याला ती मेमरीज आहेत की मामी ती माझी म्हणजे आहे लाडाची, किंवा मला ती सगळं करायची, लाड करायची खूप वगैरे. माझ्या मुलीबरोबर कुठेही जायचं तेव्हा त्याला नेहमी घेऊन जायचे. बाहेर हॉटेलमध्ये जरी आम्ही गेलो खायला वगैरे तरी नेहमी त्याला घेऊन जायचं. त्याच्या आवडीचं खायला जायचं, त्याला चायनीज आवडतं किंवा चिकन वगैरे खास त्याच्यासाठी घेऊन जायचं आणि त्याला खायला जायचं. त्यामुळे तो मी कधी त्याला असं माझा भाचा म्हणून बघितलंच नाही, मुलासारखंच मी केलं. The next day. दाखव केक. असं कर, असं कर. यो ब्लॅक. आता असं कर. असं कर. यम्मी. येस, आज आहे अमूचा बर्थडे. ये, हॅपी बर्थडे अमो. थँक्यू. हा बर्थडे केक. Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Amaya. Happy birthday to you. May God bless you. May God. मम्मीला बरं. Happy birthday मम्मी.